सुरू करा. सुरू करायचं. सर्वांना नमस्कार. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र बोरगाव आणि शेकरू टीव्ही शेकरू फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने लोकसहभागातून जल व मृदसंधारण याविषयी वेबिनार च्या माध्यमातून आपण मोहन चंद्रकांत लाड आबा यांचं मार्गदर्शन आज घेणार आहोत. महेश सर, तुमचा हात काढा तिथून समोरून, तुमचा हात. ओके, कंटिन्यू की कंटिन्यू करा. तर मी या कार्यक्रमामध्ये ऑनलाईन वेबिनार मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. कृषी विज्ञान केंद्र बोरगाव मार्फत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मी हार्दिक स्वागत करतो. आणि या महत्वाचा विषय की लोकसहभागातून जल व मृदसंधारण. आपण विचार केला तर कृषी क्षेत्राचा जर आपण विचार केला तर सर्वप्रथम आपण जल आणि मृदसंधारण याचा विचार करणं अपरिहार्य आहे. शेती क्षेत्राचा पाया जर आपण म्हटलं तर मृदा आणि जलसंधारण आहे. मग आपल्याला या पद्धतीनं जे साध्य करायचं असेल त्यासाठी काय प्रयत्न करावे लागतील, कोणते उपचार करावे लागतील, त्याचे फायदे काय होतील, तर या विषयात ज्यांचं प्रभावीपणे काम केलंय, ज्यांनी ही चळवळ उभी केली जल आणि मृदसंधारणाची, असे मार्गदर्शक आज आपल्याला आबा लाड म्हणून लाभलेले आहेत. तर या विषयीची चर्चा करण्यासाठी आज आपल्याला परळी गावचे सुपुत्र करंजे तर्फ परळी तालुका जिल्हा सातारा इथले मोहन चंद्रकांत लाड आबा, जे सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि प्रगतशील शेतकरी पण आहेत. आणि पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी पाणी व्यवस्थापन आणि जल व्यवस्थापनची चळवळ उभी केलेली आहे. तर कृषी विज्ञान केंद्र बोरगाव आणि आबा लाड यांचा संबंध कृषी विज्ञान केंद्र स्थापन झालं तेव्हापासूनचा आहे. आम्ही 2011 पासून आबा लाड यांचे शेतावरचे प्रयोगशील शेतकरी आहेत. ते त्यांच्या शेतावरचे प्रयोग बघितलेले आहेत, त्यांचं सामाजिक कार्य बघितलेलं आहे. तर या जल आणि मृदसंधारणामध्ये आबा 2000 आम्ही बघतोय असं गावच्या पातळीवर छोटे काम जलमृदसंधारण आबा करतच होते. तर त्यातूनच त्यांना परत पुढं पाणी फाउंडेशन मध्ये जाण्याची संधी मिळाली आणि एक मोठी चळवळ जी आपल्या सातारा जिल्ह्यालाच नाही तर महाराष्ट्राला सुद्धा प्रेरणा देणारं काम त्यांनी उभं केलंय. तर आज असे आपल्या भात शेतीतले प्रयोग करणारे आबा किंवा यांत्रिकीकरणातून भात शेती करणारे आबा आज आपल्याला जल आणि मृदसंधारणातला हातखंडा त्यांचा आहे. मोठ्या प्रमाणावर त्यांनी त्यामध्ये काम केलेलं आहे. लोक चळवळ उभी केलेली आहे, लोकांशी संपर्क आहे आणि महाराष्ट्रात सगळं काम करतायत ते. तर विद्यापीठाचं तंत्रज्ञान असू देत किंवा हे नवीन नाविन्यपूर्ण काम असू देत, आबांनी प्रत्येक गोष्टीतच मोलाचं सहभाग घेऊन ते काम पुढे नेलेलं आहे. तसंच मला आठवतंय की त्यांनी कृषी क्रांती गटाच्या माध्यमातून गावात शेतकऱ्यांचा गट तयार केला आणि कोल्हापूर जिल्ह्यातली जे आजरा घनसा आपण म्हणतो ते भाताचं बियाणं त्यांनी सातारामध्ये आणून गटाच्या माध्यमातून त्याचं उत्पादन घेतलं आणि सातारा घनसा या नावानं ब्रँडिंग करून त्यांनी महाराष्ट्रभर हा तांदूळ पोहोचवला. तर हे नेतृत्व गुण त्यांच्या अंगी पहिल्यापासूनच आहेत. हे काम करत असतानाच त्यांना पाणी फाउंडेशन मध्ये संधी मिळाली आणि 2016 पासून 4-5 वर्ष झालं ते सलग जल आणि मृदसंधारणाच्या कामात त्यांनी स्वतःला झोकून दिलेलं आहे आणि आजही ते या कामात फार सक्रिय आहेत. यामुळे सातारा जिल्ह्यातली बरीचशी गावं आहेत ती त्यांनी टँकर मुक्त केलेली आहेत. आणि आपण बघतोय की ग्रामीण भागातलं संघटन असू द्या किंवा हे लोक चळवळ उभी करायचं काम सोपं नाहीये. तर त्यांनी ग्रामीण भागातली लहान मुलं, तरुण आणि ज्येष्ठ या सगळ्यांचं एकत्र मूठ बांधून हे लोक चळवळ सुरू केली आणि त्यांच्याकडे बघून लोकांना प्रेरणा मिळते आणि लोक काम करतायत. असे मोहन चंद्रकांत लाड आबा आज आपल्याला इथे मार्गदर्शनाला लाभलेले आहेत. तर सर्वप्रथम मी कृषी विज्ञान केंद्र बोरगाव आणि शेकरू टीव्ही शेकरू फाउंडेशन यांच्या वतीनं आबा लाड यांचं हार्दिक स्वागत करतो या कार्यक्रमात आणि आबांना विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शन सुरू करावं. आबा प्लीज. नमस्कार सगळ्यांना. खरं तर खूप चांगला विषय घेऊन शेकरू आणि केव्हीके बोरगाव यांनी अत्यंत ह्या कार्यक्रमाचं नियोजन केलंय. खरं ही काळाची गरज पण आहे. आपण बघतोय की
निसर्ग चक्र बदलत चाललंय. अवेळी पाऊस, नैसर्गिक संकट आणि त्यावर मात करताना दमछाक होते आणि त्यातच पाण्याची पातळी, खालावत जाणारी पाण्याची पातळी, ह्या सगळ्या गोष्टीमुळं खरं तर नेमकं आपल्याला काय करावं, काय करू नये, उत्पन्न कसं मिळवावं आणि विकासाच्या दृष्टीने कसं काम केलं पाहिजे, ह्याचं गणित सामान्य माणसाला, शेतकऱ्याला जमत नाही आणि त्या दृष्टीनं खरं तर पाऊल पडायला पाहिजे. आम्ही गेल्या 12-15 वर्षापासून आमच्या भागामध्ये एकत्र येऊन ग्रुपच्या माध्यमातून पाणी अडवायचं काम करत होतो, परंतु ते थोडंसं अशास्त्रीय पद्धतीनं होतं आणि पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून 2016 पासून शास्त्रीय दृष्ट्या हे जलसंधारण आणि मृदुसंधारण कसं करावं याचं ज्ञान मिळत गेलं आणि ही एक लोक चळवळ बनून गेली. ह्यामध्ये एक चांगलं काम खरं प्रत्येक गावामध्ये होणं गरजेचं आहे, कारण त्याशिवाय गावं पाणीदार होणार नाहीत. मला वाटतं त्यासाठी ती गरज आहे, ती गरज सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे की आपल्याला ह्या चळवळीमध्ये ह्याची खरंच गरज आहे का, हे सगळ्यांच्या महत्वाचा मुद्दा आहे हा, की तो प्रकाश पडला पाहिजे सगळ्यांच्या डोक्यात की याची खरंच गरज आहे का. तर नक्कीच आहे गरज, कारण जोपर्यंत पाणी मिळणार नाही, पाणी होणार नाही गावामध्ये, तोपर्यंत पीक पद्धती वाढणार नाही किंवा बागायती क्षेत्र किंवा हमखास उत्पन्न देणारा स्रोत आपल्याला मिळणार नाही. आणि त्यासाठी प्रत्येकानं आपल्या गावची पाणी पातळी किती आहे ही पण तपासणं गरजेचं आहे. म्हणजे खोलवर जाणारी पाणी पातळी ही खरं तर आपल्या दृष्टीने चिंतेची बाब आहे आणि मग त्यातून आपल्याला नेमकं काय काम करायचं आहे हे खरं साध्य करता येईल. त्या दृष्टीनं मला वाटतंय सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे आणि आपण खोलवर पाणी पातळी म्हणजे ती पाणी पातळी, भूजल पातळी आपल्याला तपासता आली पाहिजे विहिरीच्या किंवा बोरच्या माध्यमातून. ती झाल्यानंतर मग आपण त्याच्यावर नक्की काम कुठल्या दिशेने करायचं आहे हे आपण बघू शकतो. ह्या गोष्टीचा विचार केला तर नुसतं पाणी पातळी म्हणजे वाढवून नुसतं चालणार नाही, तर मातीचं आरोग्य पण आपल्याला सुधारलं पाहिजे. त्याशिवाय तिथून आपल्याला आपण त्या दृष्टीनं सगळ्यांनी आपण ह्याच्यामध्ये प्रयत्न करायला पाहिजे. कारण जमिनीचा वरचा 4-6 इंचाचा थर जो पिकाच्या उत्पादनाच्या दृष्टीने महत्वाचा असतो आणि नेमकी तीच माती आपल्या डोळ्यात देखत वाहून जाते आणि त्या वाहून जाणाऱ्या मातीमुळं पिकाचं उत्पादन कमी येते आणि जी चांगली सुपीक माती आहे ती वाहून जाते. ती कुठेतरी थांबली पाहिजे. आपल्या परिसरात पडणारा पावसाचा पाण्याचा प्रत्येक थेंब हा तिथे जाडला पाहिजे आणि मुरला पाहिजे. ह्या दोन्ही गोष्टी ह्या शेतकऱ्याच्या दृष्टीनं आणि जल आणि मृदुसंधारणाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचे आहेत असं मला वाटतं. तर त्या दृष्टीनं आपण काम करायला पाहिजे. त्यामध्ये मग आपल्याकडे जलसाठे किती आहेत, म्हणजे दृश्य स्वरूपातले, अदृश्य स्वरूपातले. म्हणजे दृश्य स्वरूपातले मग म्हटलं तर आता आपल्या स्ट्रक्चरमध्ये प्रत्येक गावच्या जे सिमेंट बंधारे असतील, माती बंधारे असतील, पाझर तलाव असतील, मायटॅक असतील किंवा वाहणारे ओढे असतील, त्यातलं दृश्य स्वरूपात दिसणारं पाणी आणि अदृश्य म्हणजे विहिरीतलं, बोर मधलं जे भूगर्भातलं पाणी आहे हे असणार पाणी, ह्याचा साठा किती आहे का, तो खोलवर गेलाय, ह्याचा अभ्यास पहिल्यांदा आपल्याला करावा लागेल. आणि मग आपल्याला ठरवावं लागेल की आपल्या गावचं क्षेत्र किती आहे, आपल्याला लागणाऱ्या पाण्याची गरज किती आहे, आपल्याला परिसरात पडणारा पाऊस किती आहे, याचा अंदाज आपल्याला बांधावा लागेल. आता ज्यावेळेला आपण पाणीदार होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करतो किंवा त्याचा विचार करतो, त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये अशी कुठली गाव आहेत की जी पाणीदार झाली, तर आपल्या डोळ्यासमोर पटकन येतात हिवरे बाजार, रायगण, सिद्धी, प्रामुख्याने 2 नावं. पण त्याच्या बरोबरीने त्याच्या पावलावर पाऊल ठेवून जाणारे सुद्धा आता बरीच गावं ह्या पाणी फाउंडेशनच्या चळवळीमुळे व्हायला लागलेत. म्हणजे प्रत्येक ठिकाणी, म्हणजे आता इथं आपण सातारा जिल्ह्यात जर बघितलं तर अगदी वेळू, जायगाव, हिवरे, नलडवाडी, अनपटवाडी सारखी गावं आहेत किंवा खटामध्ये निढळ सारखं गाव आहे, त्याबरोबर भोसरे आहे, जाखण गाव आहे, आता गारवडी सारखं गाव.
किंवा इतर अनेक गावं आहेत, वरुड आहे, बोपूज आहे. मान तालुक्यात आपण गेलो तर तिथं बिदाल सारखं मोठं गाव जे पाणीदार दृष्टीने आता पुढं त्यांच्या पावलावर टाकून चाललंय. शिंदे आहे, टाकेवाडी किंवा भांडवली आहे, किरकसाल आहे, बनगरवाडी सारखी गावं, म्हणजे अशी कितीतरी गावं आहेत की जे आता त्या दृष्टीनं त्या पावलावर पाऊल टाकून पुढे चालल्यात. पुन्हा तुमच्या म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात जिथं जिथं मी फिरलो, अगदी संगमनेर मध्ये तुमच्या कनशेवाडी हे कुंभारवाडी सारखी गावं किंवा पिंपरी जंक्शन, कर्जत, हरिया किंवा बारामती सारखी गावं जिथं दुष्काळ पट्टा असून सुद्धा माणसांनी चांगलं काम केलं ती पाणीदार व्हायला लागली. पुरंदर मधली सुकलवाडी असेल, उदाची वाडी असेल, अशी कितीतरी गावं आहेत. जत मधली मोकाशीवाडी सारखं गाव किंवा तासगाव मध्ये वरुड, सावर्डे सारखं, लिंब सारखं गाव, अशी कितीतरी गावांची नावं घेता येतील की जी ह्या पाणीदार गाव होण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करत आहेत. पण नेमकं काय झालं ह्या गावांमध्ये वेगळं? ही गावं पाणीदार होतात म्हणजे नेमकं काय केलंय गावांनी? का शासनानेच फक्त भरभरून निधी ह्या गावांना दिला का आणि मग ही पाणीदार झाली गावं? तर अजिबात नाही. शासनानं इतर गावांना जो निधी दिला तोच त्याच प्रकारे निधी ह्या गावांना सुद्धा दिला, ह्या गावांना देखील दिला. आणि पण इतर गावांपेक्षा ह्या गावाने वेगळं काय केलं तर त्या शासनाच्या कामासोबत स्वतःच काम आहे समजून, हे गावातलं काम स्वतःच आहे असं समजून गावातल्या लोकांनी स्वतःचा सहभाग त्यामध्ये नोंदवला. मग कोणी श्रमाच्या माध्यमातून गावामध्ये काम केलं, कोणी आर्थिक स्वरूपात, कोणी स्वतःचा वेळ देऊन नियोजन त्या गावचं जलसंधारणाच्या बाबतीत केलं, मृदूसंधारणाच्या बाबतीत केलं आणि गावानं आपलं काम आहे असं समजून काम केली. आणि म्हणून ही गावं आज पाणीदार होण्याच्या मार्गावर आहेत किंवा पाणीदार होत आहेत ही गावं. मग हे काम जेव्हा शासनाचा एखादा निधी आपल्या गावामध्ये येतो तेव्हा तो आपल्या गावासाठी खर्च होतो, कारण शासन दरबार त्याची नोंद आणखी एका एक्सपायझेड गावासाठी असते, तो त्या गावासाठी खर्च होतो. पण गावच्या लोकांनाच त्याबद्दल आपलेपणा वाटत नाही किंवा गावच्या लोकांनाच त्याबद्दल आपले हे काम आमच्यासाठी होतंय, हे 5-10 लाखाचं स्ट्रक्चर हे गावात आमच्या कामासाठी होतंय ह्याच्याबद्दल आदर किंवा आत्मीयता वाटत नाही आणि म्हणून तिकडे दुर्लक्ष होतं. परंतु ज्या ज्या गावांनी हे काम आपलं आहे असं समजून केलं आणि त्यामध्ये आपलं स्वतःचं योगदान दिलं, त्याचा फायदा असा झाला की ते काम दुप्पट झालं काम. आणि दुसरं अत्यंत महत्वाचं म्हणजे त्या कामाचा दर्जा अतिशय सुंदर झाला. म्हणजे गेल्या 20 वर्षापूर्वी बांधलेलं असतं लोकसभातनं एखादं स्ट्रक्चर किंवा गेल्या 4-5 वर्षामध्ये ह्या अलीकडच्या गावाने केलेलं काम हे आज सुद्धा त्या पूर्वीच्याच ताकदीनं काम करते, म्हणजे अजिबात लिकेज नाही काम ते. आणि त्याचा पुरेपूर वापर त्याच्यामध्ये त्या खर्च झालेल्या प्रत्येक पैशाचा वापर हा गावासाठी होतोय. त्यामुळं लोकसहभागातनं केलेली कामं ही दर्जेदार होतात, हा अनुभव आहे ह्या गावांच्या सगळ्यांचा. त्यामुळे मला वाटतंय आपल्याला प्रत्येकाला ह्या दृष्टीनं आपलं काम असं समजून हे काम मला वाटतंय करावं लागेल. मग ह्या सगळ्या वाटचालीमध्ये मग आपल्याला नेमकं काय करायचंय, म्हणजे नेमकं प्लॅनिंग आपल्याला काय करावं लागेल, तर आपल्याला सगळ्या गावाला एकत्र घ्यावं लागेल. म्हणजे गावाला एकत्र घ्यायचं म्हणजे नेमकं काय करायचं, तर जी गावामध्ये जे नेतृत्व करणारे लोक आहेत, म्हणजे जे सत्ताधारी असतील किंवा विरोधक असतील, म्हणजे प्रत्येक गावामध्ये राजकीय गटतट आहेत, असतात, भावबंदकी असते, परंतु ज्या ज्या गावांनी ही राजकीय गटतट किंवा भावबंदकी त्या ठिकाणी बाजूला ठेवली आणि गावच्या विकासासाठी एकत्र आले, निवडणुकीच्या नंतर सगळे एक आले, ती गावं मला वाटते अत्यंत वेगानं पुढे गेली आणि तीच गावं पाणीदार होण्याच्या मार्गावर आहेत. मग ह्या नेतृत्व असलेल्या लोकांनी, सत्ताधारी असतील किंवा विरोधक असतील किंवा एखादा सामाजिक कार्यकर्ता असेल किंवा गावाला त्याचं नेतृत्व मान्य असेल असा एखादा व्यक्ती असेल, की अशा लोकांनी गावाला एकत्र घेतलं पाहिजे. मला वाटतं सत्ताधाऱ्यांनी सुद्धा ह्या दृष्टीने प्रयत्न करावा, कारण आपण थोडस हे गावचा विकास जर करायचा असेल तर 2 पावलं मागे सरून सगळ्यांना बरोबर घेऊन आपल्याला गेलं पाहिजे. आपल्याला कल्पना आहे की छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, परंतु आपल्या संघटनांना सोबत घेत असताना सगळ्या गोष्टी त्याच्या यशस्वीच्या वाटचाल करत असताना एक वेळ अशी आली महाराजांवर की 2 पावलं मागं घ्यावं लागलं, त्यांना 2 पावलं मागं घ्यावं लागली. कारण ती जर घेतली नसती तर कदाचित हे हिंदवी स्वराज्य किंवा रयतेचं राज्य आपण ज्याला म्हणतो ते स्थापन झालं नसतं. कदाचित त्या क्षणी महाराजांनी जर कडक भूमिका घेतली असती
मागे हटले नसते तर कदाचित हे रयतेचं राज्य स्थापन झालं, कदाचित महाराजांचा पराभव झाला असता आणि मग हे रयतेचं राज्य स्थापन झालं असतं. आणि ती वेळ होती पुरंदरच्या तहाची. मला वाटतं पुरंदरचा तह नसता केला, 23 किल्ले जर महाराजांनी दिले नसते, कदाचित महाराजांना पुढचं हे जे घडलं ते घडलं नसतं. परंतु ज्या ह्याच्या भावनेने त्यांनी माघार घेतली, ते 23 किल्ले दिले आणि त्यानंतर महाराजांनी तेवढ्याच ताकदीने प्रयत्न केला आणि 4 पावलं झेप मारून ते सगळे गेलेले किल्ले परत मिळवलेच, परंतु रयतेचं राज्य पण स्थापन केलं. त्यामुळे मला असं वाटतं की जे गावात प्रमुख व्यक्ती असतील त्यांनी सगळ्या गावाला बरोबर जर घ्यायचं असेल आपल्याला, तर मला वाटतं सगळ्यांना बरोबर घेण्यासाठी 2 पावलं आपण मागं यावं, सगळ्यांना सोबत घ्यावं आणि सगळ्यांच्या विचारानं एक दिशा दाखवावी. नेतृत्व जरूर सगळ्यांनी करावं किंवा त्या व्यक्तीनं करावं, परंतु सगळ्यांना सोबत घेतल्याशिवाय गावचा विकास होणार नाही. हे जोपर्यंत ज्या नेतृत्व करणाऱ्या लोकांच्या लक्षात येणार नाही तोपर्यंत गावचा विकास होणार आहे. कारण गावचा विकास जर करायचा असेल तर प्रत्येक कुटुंबाचा, प्रत्येक व्यक्तीचा विकास झाला पाहिजे. कारण त्या व्यक्तीचा सगळ्यांचा मिळून विकास म्हणजे गावचा विकास. त्यामुळं सगळ्यांना सोबत घेणं हे फार गरजेचं आहे याच्यामध्ये. मग सुरुवातीला गावात नेतृत्व कोण करत आहे, तर सत्ताधारी गट असतील, आजी माजी सरपंच असतील, ग्रामपंचायत सदस्य असतील किंवा सोसायटीच्या सगळे पदाधिकारी असतील, गावातले पोलीस पाटील असतील, तंटामुक्तीचे अध्यक्ष असतील, अंगणवाडी सेविका असतील, मदतनीस असतील, आशा कार्यकर्ते असतील, रोजगार सेवक असतील किंवा ज्याला गावात मान सन्मान आहे की ज्याचा शब्द गावातली 10 जण ऐकतात, पाळतात, अशा लोकांना एकत्र करणं आणि त्यांच्या माध्यमातून गावामध्ये या विकासाचं एक रोल मॉडेल ठरवणं, हे पहिल्यांदा मला वाटतं गावकऱ्यांनी करायला पाहिजे. आणि ते करत असताना सगळ्यांचा विचार करून सगळ्यांना विश्वासात घेऊन ह्या गोष्टी करणं. ह्यामध्ये पुढची पायरी आपल्याला करता येईल की त्या सगळ्यांना घेतल्यानंतर आपल्याला नेमकं काय करायचं आहे. आपल्याला गावात काम करताना नेमका वाव कुठं आहे ह्या जलसंधारणाच्या आणि मृदू संधारणाच्या कामामध्ये, की ज्यामध्ये आपल्याला पाणी तर अडलं पाहिजे, पडलेल्या पावसात प्रत्येक थेंब हा जमिनीत मुरला पाहिजे आणि आपली जी माती आहे, मातृभूमी जी पिकांसाठी अत्यंत चांगलं काम करणार आहे, तिचा एक कणही वाहून गेला नाही पाहिजे. ह्याच्या कामासाठी आपल्याला नेमका गावाच्या परिसरामध्ये कोणत्या ठिकाणी वाव आहे हे बघण्यासाठी ह्या प्रमुख मंडळींनी गावची शिवार फेरी आपल्याला करणं गरजेचं आहे. कारण त्या शिवार फेरीमध्ये नेमकं आपल्या गावचं भौगोलिक क्षेत्र कुठं आहे आणि त्या क्षेत्रावर आपण नेमकं कोणतं काम करू शकतो याचं नियोजन करावं. हे करत असताना सगळ्यांना विश्वासात घेऊन मी मगाशी म्हणालो की जिथं जिथं आपल्याला स्ट्रक्चर करायचं तिथल्या खाजगी मालमत्ता असलेल्या लोकांना किंवा खाजगी जागा असतील त्या जागा मालकांना विचारात घेऊन तिथे स्ट्रक्चर आपल्याला उभा करावे लागतील. आणि त्यासाठी आपल्याला सगळ्यांना घेऊन शिवार फेरी अख्ख्या गावची ही करणं फार गरजेचे आहे. ती जर आपण करू शकलो तर मला वाटतं फार महत्वाचा टप्पा आपण ह्याच्यामध्ये पुढं घेऊन जाऊ ह्या दृष्टीनं. आणि ही जी जेव्हा शिवार फेरी पूर्ण होते तेव्हा आपल्याला ते स्ट्रक्चर एका नकाशावर उतरावं लागेल की हा गावचा नकाशा, आपल्याला गावच्या नकाशामध्ये आपल्याला ह्या गोष्टी ह्या करायच्या आहेत. त्या दृष्टीने आपल्याला शिवार फेरी ह्यामध्ये महत्वाचा टप्पा आहे ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये. आणि त्यानंतर पुढे जाऊन ह्या प्रमुख मंडळींनी जेव्हा शिवार फेरी केली तर त्यानंतर पुढचा टप्पा आपल्याला लोकांमध्ये जनजागृती करावी लागेल. ती जनजागृती आपल्याला गावातून प्रभात फेरीच्या माध्यमातून असेल, कोपरा सभेच्या माध्यमातून असेल किंवा लोकांना एकत्रित करून ग्रामसभेच्या माध्यमातून, प्रत्येक ग्रुपच्या माध्यमातून आपल्याला ही जनजागृती करावी लागेल. त्यासाठी मगाशी म्हटलं त्या पद्धतीनं तळागाळातल्या सगळ्या लोकांना पोहोचण्यासाठी त्या प्रत्येक ग्रुपचा लीडर त्या प्रमुख मंडळामध्ये असणं आवश्यक आहे. कारण ह्यामध्ये सगळ्या गावचा फायदा असतो, गावाला फायदा होणार असतो. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी करत असताना जी सगळी प्रमुख मंडळी असाल तुम्ही सगळे, तर त्या सगळ्यांनी एकत्रित येऊन हा जनजागृतीचा कार्यक्रम गावागावात करायला पाहिजे. कारण निर्णय घेताना जरी प्रमुख मंडळी असली तरी त्या निर्णय काय घेतला हे सगळ्यांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. त्यासाठी जनजागृती गरजेची आहे. त्याशिवाय हा प्रत्येक व्यक्तीचा विकास होईल असं मला वाटत नाही. यानंतर नेक्स्ट स्लाइड घ्या. त्यामध्ये
मगाशी म्हटलं त्या पद्धतीनं गावची एकी फार महत्वाची. आणि ज्यावेळेला आपण ह्या जनजागृती करतो, कोपरा सभा घेतो किंवा वस्ती वस्ती जाऊन भेटतो, त्यावेळेला लक्षात येतं की मग कोणाच्या काय अडचणी आहेत आणि त्या अडचणी सोडवणं हे या प्रमुख मंडळीचं काम आहे. त्या सोडवल्या म्हणजे गावामध्ये एक एकात्मतेची भावना निर्माण होते आणि विश्वास निर्माण होतो की आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी ह्या आपल्या सगळ्यांच्या फायद्याच्या होत्या. हा विश्वास जेव्हा त्या लोकांना समजेल, तळागाळातल्या लोकांना समजेल, तेव्हा ती लोक तुमच्या सोबतीला खांद्याला खांदा लावून ह्या गावच्या विकासासाठी एकत्र येतील. मग त्यामध्ये प्रत्येक जण आपल्या परीने मदत करेल. कोणा वेळ आहे तो वेळ देईल, कोणी श्रमदान देईल आणि कुणाला शक्य आहे ते आर्थिक मदत सुद्धा ह्या चळवळीत करतील. आणि अशी बरीच उदाहरणं आहेत की ज्यांनी ह्या चळवळीमध्ये आर्थिक मदत सुद्धा केली. काही लोकांनी नियोजनासाठी मदत केली, काही लोकांनी रोज 2-4 तास वेळ देऊन आपलं श्रमदान केलं की काही ना काही मला इतर गोष्टी जमणार नाहीत, पण मी श्रमदान करून गावच्या भल्यासाठी माझं योगदान मी देऊ शकतो. यामध्ये खूप गोष्टी यामध्ये आहेत की ज्या आपल्याला करता येतील. यामध्ये भूमिपुत्रांचं योगदान फार महत्वाचं आहे. म्हणजे बऱ्याच गावांमध्ये हे भूमिपुत्रांचं योगदानामुळं गावं पुढे आली. कारण बऱ्याच ठिकाणी लोक श्रमदान आली, पण काही काम करत असताना पैशाची गरज पण लागत होती. अशा वेळेला त्या भूमिपुत्रांना, म्हणजे जे गावचेच लोक आहेत परंतु व्यवसाय निमित्त बाहेर आहेत, नोकरी निमित्त बाहेर आहेत, कोणी शासकीय नोकरी आहे, खाजगी नोकरीत आहे, उच्च पदास्थ आहे, काही त्यांची दुकानं आहेत, काही वैयक्तिक व्यवसाय पण आहे. परंतु अशा लोकांपर्यंत पण ह्या सगळ्या प्रमुख मंडळी गावच्या पोहोचायला पाहिजे आणि त्या लोकांची मदत काय मिळते का बघायला पाहिजे. तर ह्या लोकांनी प्रत्येक गावामध्ये येऊन आर्थिक स्वरूपात मदत केली आणि स्वतःचं योगदान पण दिलं, वेळ दिला आणि श्रमदान सुद्धा केलं. म्हणजे अशी कितीतरी उदाहरणं देता येतील भूमिपुत्रांची की त्यामध्ये चांगली, म्हणजे मान तालुक्यामध्ये तर अत्यंत चांगली चळवळ ह्या भूमिपुत्रांची उभा राहिली, खटाव तालुक्यामध्ये राहिली. बरीच नावं शासकीय अधिकाऱ्यांची पण घेता येतील की जी त्या गावातली, त्या तालुक्यातली किंवा त्या गावातली आहेत आणि त्यांनी बाहेरून येऊन सुट्टी काढून गावासाठी वेळ दिला, आर्थिक स्वरूपात मदत केली. म्हणजे एक चांगलं योगदान त्या लोकांनी त्या गावामध्ये येऊन केलं. काही ठिकाणी महिलांनी पण योगदान चांगले दिले. म्हणजे मला आठवते बऱ्याच ठिकाणी, म्हणजे संगमनेर तालुक्यात कंचवडी गाव आहे, तिथं सुद्धा महिलांनी अत्यंत चांगलं काम केलं. किंवा बीड जिल्ह्यामधलं मला वाटतं आनंदवाडी गाव आहे की जिथं पुरुष मंडळी ह्या सहभागामध्ये येत नव्हत्या, परंतु त्यांनी तिथल्या महिलांनी पुढाकार घेतला, काम करायला, महिला श्रमदान करायला लागल्या किंवा महिलांनी ह्या जलसंधारण आणि मृदसंधारण चळवळ हातात घेतली. परंतु त्यांचं बघून सुद्धा पुरुष मंडळींनी मदत केली नाही. म्हणून महिलांनी एक असा निर्णय घेतला त्यावेळेला की आपण दिवसभर काम करतोय, स्वयंपाक पाणी करतोय आणि परत दुसऱ्या दिवशी परत येऊन की असं काम करतोय गावच्या विकासाचं, लोकसहभागाचं, आणि पुरुष मंडळी लक्ष देत नाहीत. मग त्यांनी स्वयंपाक न करण्याचा आणि घरी न जाण्याचा निर्णय घेतला आणि देवळात थांबून बहिष्कार टाकला त्या कामांवर, इतर कामांवर. आणि मग त्या आपल्याला जेवायलाच मिळणार नाही म्हणून तिथली पुरुष मंडळी शेवटी तयार झाली आणि दुसऱ्या दिवशी आपोआप त्या श्रमदानाच्या किंवा गावच्या विकासाच्या कामाच्या तिथं हजर राहिली. म्हणजे महिलांमध्ये सुद्धा तेवढी क्षमता आहे की गावाला एक करण्याची, गावाचं नेतृत्व करण्याची. मला वाटते ते फार मोठं योगदान आहे. त्यामध्ये लहान मुलांचं पण योगदान फार मोठं आहे. मला आठवतंय की जत तालुक्यात कुलाळवाडी गाव आहे की तिथं महिला पुरुष किंवा जे बुजुर्ग आहेत त्यांनी ह्या चळवळीला अजिबात सहकार्य केलं नाही, परंतु तिथल्या लहान मुलांनी, म्हणजे हायस्कूलच्या मुलांनी ह्या चळवळीमध्ये अत्यंत चांगलं योगदान दिलं. स्वतः वृक्ष लागवडीचे खड्डे घेतले किंवा सीसीटी खोदायला ती मुलं हातात टिकाव फोडे घेतलं आणि करायला लागले. आणि त्यांचं बघितल्यानंतर 8-10 दिवसांनी त्या मुलांच्या हाताला पुढे आले आणि मग त्यांचे पालक किंवा गावकरी जागे झाले आणि त्यांनी ही चळवळ पुढे येण्यासाठी मग प्रयत्न केले. परंतु ह्या मुलांनी सुरुवात केली. म्हणजे काही गावात तर मी पाहिलंय, सांगोल्यासारख्या किंवा मंगळवेढ्यासारख्या, की त्या मुलांनी शोषखड्डे किंवा सीसीटी किंवा बांधबंदिशीची कामं करायसाठी स्वतः ट्रेनिंग घेतलं, त्याचं शास्त्र समजून घेतलं आणि काम केलं. आणि मग पुढे जाऊन ह्या विद्यार्थ्यांनी, म्हणजे ह्या मुलांनी ही चळवळ पुढे आणली. म्हणजे अशी कितीतरी उदाहरणं देता येतील या मुलाच्या योगदानाचं. मला वाटतं ह्यामध्ये तरुणांचं योगदान म्हणजे फार मोठं आहे, कारण त्यांच्याकडे क्षमता आहे,
ताकद आहे, बौद्धिक क्षमता आहे आणि काही करून दाखवण्याची धमक पण आहे. आणि ह्या तरुणांना म्हणजे ह्या वयामध्ये त्यांना जर चांगली दिशा मिळाली ह्या कामाची, सार्वजनिक कामाची किंवा विकासाच्या सकारात्मक कामाची मला वाटतंय, तर तर ती दिशा त्यांचं आयुष्य बदलून टाकते. अशी कितीतरी बघितलेत मुलं तरुण मी की ज्यांच्यामुळं गाव पुढे आलं आणि जे त्याच्या पूर्वी एक वेगळ्याच वाटेने निघाले होते, परंतु एक चांगलं हातामध्ये एक दिशा मिळाली आणि स्वतःचा त्यांचा वैयक्तिक विकास झाला, पण त्याबरोबर गावचा विकास पण झाला आणि एक नेतृत्व त्यांच्यामधनं पुढं सिद्ध झालं. मला वाटतं ह्या तरुणांचं योगदान अत्यंत फार महत्वाचं आहे ह्या चळवळीमध्ये. कारण बुजुर्ग लोक अनुभव सांगतील, लहान मुलं थोडी मदत केली, पण तरुणांमध्ये ही क्षमता आहे की गावाला पुढे नेण्यासाठीची क्षमता ही तरुणामध्ये. नेक्स्ट पुढची स्लाइड जरा घ्या. आता ह्यामध्ये बऱ्याच गोष्टी म्हणजे गरज असते, श्रमदानाची गरज आहे, लोकांचा वेळ दिला पाहिजे. काही लोकांची चांगलं नियोजन करू शकतात, त्यांनी नियोजन गावचं केलं पाहिजे. कारण बऱ्याच वेळेला म्हणजे ताकद आहे, परंतु नियोजन नसल्यामुळं गाव वेगळ्या दिशेला जातं. तर नियोजन साठी मदत करणारी लोक काय असावीत आणि आर्थिक स्वरूपाची गरज असते ह्या बऱ्याच कामामध्ये, जलसंधारणाच्या, मृदूसंधारणाच्या. आणि त्यावेळेला ती मदत मिळणं त्या परिस्थितीमध्ये त्या वेळेला फार गरजेचं असतं. त्यामुळं ह्या आर्थिक मदतीचं सुद्धा नियोजन आपल्याला करता आलं पाहिजे. बऱ्याच गावांमध्ये जेव्हा काम होत गेलं, आर्थिक स्वरूपाची मदत मिळत नव्हती, त्यावेळेला कुठंतरी काम थोडं ढेपळायला लागलं. मग अशा वेळेला गावागावामधून लोकांनी उत्स्फूर्तपणे अगदी 100 रुपये, 1000 रुपये, 10,000 रुपये अशी लोकवर्गणी किंवा स्वेच्छेने काही आर्थिक मदत ह्या सगळ्या कामांमध्ये केली आणि ती गावं पुढं पाणीदार होण्याच्या दिशेने वाटचाल करायला लागली. म्हणजे कुठेतरी ज्यांची ताकद आहे, ज्यांच्याकडं आर्थिक स्वरूपाची मदत करायची ताकद आहे, त्यांनी आर्थिक स्वरूपात मदत करावी. ज्यांच्याकडं वेळ देण्याची क्षमता आहे त्यांनी वेळ द्यावा श्रमदानासाठी किंवा नियोजनासाठी. परंतु ह्यामध्ये प्रत्येक गावामध्ये काही असे पण लोक असू शकतात की काहीच करायचं नाही, पण किमान त्या लोकांनी एवढं तरी करावं की ही जी करतात त्यांच्याबरोबर काम नाही केलं तरी हरकत नाही, पण ह्यांना विरोध तरी करू नये. मला वाटते अशा ह्या सगळ्याच्या एकत्र येण्यामुळं गाव एक चांगल्या विकासाच्या मार्गावर चालेल आणि लवकरच आपलं गाव पाणीदारपणे दृष्टीने मदत होईल. आता ह्यासाठी गावातून मदत उपलब्ध होऊ शकते. मी मगाशी म्हटलं त्या पद्धतीनं गावातले जे भूमिपुत्र बाहेर आहेत त्यांच्या मार्फत सुद्धा आपल्याला मदत होऊ शकते. याच्या व्यतिरिक्त काही संस्था पण असतात, त्या मदत करू शकतात. ज्या अशा बऱ्याच सामाजिक संस्था आहेत की ज्या मदतीसाठी किंवा गावाला ऐन तेन प्रकारे सपोर्ट करण्यासाठी इच्छुक असतात, परंतु त्यांना अशी गावच मिळत नाहीत की नेमकं आपल्याला कोणत्या गावात मदत करावी, तिथं सपोर्ट मिळेल का नाही, त्या गावची इच्छा आहे का नाही, त्या गावामध्ये एक गावचं विकासाचं स्वप्न त्या गावाने पाहिलं का नाही, त्यांना पाणीदार व्हायचं का नाही. कारण बऱ्याच वेळेला अशा संस्थांना चुकीची गावं मिळतात, थोडीफार मदत होते त्या गावांना आणि गावाचं सहकार्य नसतं आणि मग त्या काम करण्याचं किंवा मदत करण्याचं बंद करतात. मला वाटते अशा संस्था बऱ्याच आहेत की ज्या संस्था आपल्याला ह्या जल आणि मृदूसंधारणाच्या कामामध्ये मदत सुद्धा करतात. आणि अशा संस्था लक्ष ठेवून पण असतात की ज्या कोणतं गाव हे लोकसहभागातून पुढे यायला प्रयत्न करतंय, कोणत्या गावामध्ये ही जी लोकसहभागाची चळवळ सुरू आहे आणि त्या गावाला स्वतःहून ते अप्रोच होतात. बऱ्याच वेळेला आपल्याला सुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचावं लागतं, आपण जे काम करतोय ते त्यांना समजून सांगावं लागतं. मला वाटतं अशा देवाणघेवाणीत सुद्धा बऱ्याच संस्था आपल्याला मदत करू शकतात आणि आतापर्यंत बऱ्याच संस्थांनी मदत केली देखील. म्हणजे विजय सारखी आहे, मानलोक सारखी आहे किंवा ज्ञानप्रबोधन सारखी किंवा आपल्याकडे अलीकडच्या स्थानिक शहरातल्या संस्था किंवा लोक चळवळीमधले काही लोक की स्वतः येऊन त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी गावांना मदत करतात. मला वाटतंय आपण अशा पद्धतीने मदत सुद्धा शोधू शकतो, पण त्यासाठी सुरुवातीला आपण आपल्या पद्धतीनं गावात आपलं काम उभं करता आलं पाहिजे, हे इतरांना दिसलं पाहिजे, दाखवता आलं पाहिजे आपण एवढं काम केलेलं आहे ह्या लोकसहभागातनं किंवा श्रमदानातनं किंवा गावच्या आर्थिक परिस्थितीनं. बऱ्याच ठिकाणी शाळेतल्या मुलांनी आपल्या खाऊचे पैसे साठवून सुद्धा
ह्या गावच्या विकासासाठी मदत दिली, म्हणजे ती 100 रुपये, 500 रुपये, 1000 रुपये, 2000 रुपये असू देत, परंतु ती सुद्धा ऐन वेळेला डिझेलसाठी मदत म्हणून ह्या लोकांनी त्या गावच्या प्रमुख मंडळीकडे ही मदत दिली आणि एक मोठा एक आदर्श त्या मुलांनी निर्माण केला. म्हणजे खाऊचे पैसे आपण बघतो किती असतात, 500, 1000 रुपये फार फार साठलेले असतात, 200 रुपये असतात, परंतु ते सुद्धा किमान 4-5 लिटर डिझेल मिळवून देतात आणि त्यातून 2 तास ते मशीन चालतं आणि त्या 2 तासाच्या मशीन मधनं किमान 10,000, 20,000, 50,000 लिटर क्षमतेचं स्ट्रक्चर त्या गावामध्ये तयार होतं. म्हणजे त्या 200 रुपयाची किंमत आपण एवढीपर्यंत त्याचं वाढवू शकतो. मला वाटतं ह्या सगळ्या लोकांच्याकडनं अप्रोच होणं किंवा त्यांना आपलं काम समजून सांगणं. त्या मला एक आठवतंय की पुरंदर तालुका उदाचीवाडी म्हणून गाव आहे, तिथं सुद्धा छोटी छोटी मुलं काम करत होती, 5वी पासून ते अगदी कॉलेजच्या मुलांपर्यंत. गावानं सहकार्य केलं नाही, परंतु त्या मुलांनी व्हॉट्सअप आणि फेसबुकच्या माध्यमातून आपल्या कामाची प्रसिद्धी केली आणि पुण्यातून काही लोक त्यांना अप्रोच झाले, त्यांनी त्यांचं काम बघितलं, तिथं थोडं त्यांच्याशी श्रमदान केलं आणि वरून जाताना आर्थिक मदत पण त्या मुलांना केली आणि त्यातून त्यांनी मशिनरीचं काम किंवा इतर काही गोष्टी लागणार होत्या त्या पैशातून केल्या. मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टींचा आपण जर ह्या मदत मिळण्यासाठी उपयोग करून घेतला तर चांगली मदत त्या गावातल्या लोकांना नक्कीच होईल. ह्यामध्ये शासकीय योजना सुद्धा आपल्याला खूप काही मदत करू शकतात शासकीय योजनांमध्ये, आणि त्या योजनांचा लाभ तेव्हाच घेऊ शकतो जेव्हा तुम्ही एकत्र येऊन काम करत असाल. म्हणजे गाव एकत्र एक गावामध्ये एकी असेल तर नक्कीच ह्या योजनांचा चांगला फायदा होतो आणि म्हणून गावांची लोकांचा विश्वास आपल्याला संपादन करता आला पाहिजे, त्यांची मन जुळवता आलं पाहिजे. जेव्हा मन जुळवू म्हणजे मनसंधारण करू तेव्हा नक्की जलसंधारण होतं आणि हे मनसंधारण खूप महत्वाचं आहे, कारण त्या प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे की हे काम माझ्यासाठी होतंय, हे आपलं काम आहे, हे माझ्या गावचं काम आहे. त्यामुळं मनसंधारण होणं गावामध्ये हे फार महत्वाची बाब आहे आणि गरज आहे. त्यामुळे शासकीय योजनांचा यामध्ये प्रामुख्याने नरेगाची योजना असेल किंवा कृषी विभागाची योजना किंवा इतर कुठल्याही खात्याची योजना की ज्या गावासाठी असतात, शासनानं त्यासाठी खर्च केलेला असतो, शासनाने त्या लागू केलेलं असतात, परंतु ते कशा अंमलात आणायच्या, कशा वापरायच्या, त्याची मागणी कशी करायची हे बऱ्याच वेळा लोकांना माहित नसतं. म्हणजे नरेगाची योजना अशी आहे की त्यामध्ये जलसंधारणाचं किंवा मृदसंधारणाची सगळी कामं गावातली करता येतील, परंतु नेमके तेच आपल्याला माहित नसतं. तर ह्या माध्यमातून त्याचा अभ्यास करून नरेगाच्या माध्यमातून शासनाचा जो भरपूर पैसा उपलब्ध असतो की ज्याला गावानं नियोजन करून द्यायचंय, गावानं मागणी करायची की आम्हाला नरेगातनं सीसीटी करायचे आहेत, तळ खोदायचं आहे किंवा बंधारा बांधायचा आहे, खोलीकरण करायचं आहे, गाळ उचलायचं आहे, अगदी शेतातली कामं करायची आहेत, बांधबंदी सारखी कामं करायची आहेत, शेततळ काढायचे आहे किंवा उत्पादनाच्या दृष्टीने काही योजना असतात रेशीम उद्योग सारख्या, ह्या योजना आपल्याला त्यातनं करता येतील आणि एक चांगलं काम एक होऊ शकतं. आणि त्यासाठी निधी इतर कोणाकडे हात पसरायची गरज नाही. गावांना लोकांनी एकत्र येऊन ग्रामसभेच्या किंवा मासिक ग्रामपंचायत मासिक मिटिंगच्या माध्यमातून मागणी करायची आणि एक चांगलं उपक्रम ह्या ज्यातून होऊ शकतं. म्हणजे असे कितीतरी मी तालुके बघितले विदर्भात किंवा मराठवाड्यात, आपल्याकडची काही गाव आहेत की ज्या रोजगार हमीच्या माध्यमातून म्हणजे मला वाटते किरकसालमध्ये चांगलं काम चालू आहे किंवा तुमच्या उंडवडी सुपेमध्ये, बारामतीमध्ये मला वाटते एका गावामध्ये काम चालू आहे. म्हणजे विदर्भामध्ये धारणीसारखा किंवा मेळघाटामध्ये एक या ह्याच्या नरेगाच्या ह्याच्यातून म्हणजे महिन्याला 1-1 कोटी रुपये गावामध्ये, वर्षाला 1-1 कोटी रुपये गावामध्ये येतात आणि फक्त त्या नरेगाच्या योजनेवर गावानं ह्या विकासाच्या दृष्टीनं पुढे पावलं टाकत गेले. मला वाटतं ह्या योजनेच्या माध्यमातून शासकीय योजनेचा सुद्धा फायदा गावाला घेता आला पाहिजे. म्हणजे नरेगाची योजना मी सांगितलं तसं ग्रामसभेच्या माध्यमातून, मासिक मिटिंगच्या माध्यमातून तुम्ही मंजूर करायचंय गावानं की आपल्याला कोणती कामं करायची आणि त्यानंतर त्याचा आराखडा मंजूर करून घ्यायचा की त्याला अंदाजे एस्टिमेट किती लागतो, त्याचा सुद्धा मंजुरी गावानंच द्यायची आणि ती वर मंजुरीला पंचायत समितीला, जिल्हा परिषद किंवा कलेक्टर ऑफिसला पाठवून त्याच्या मंजुऱ्या घ्यायच्या आणि त्याची अंमलबजावणी सुद्धा गावानंच करायची आहे. म्हणजे इथं दुसरा तिसरा कोणी नाही, तर गावच सगळं हे काम करू शकतो. त्यामुळं इतर कोणाला मदतीची हात पसरायची सुद्धा गरज वाटणार नाही, एवढी ताकद ह्या शासकीय योजनांमध्ये. फक्त आपल्याला ते माहित नसतं आणि त्या दृष्टीने आपण प्रयत्न करत नाही.
फक्त थोडासा वेळ दिला, थोडा अभ्यास केला त्या योजनांचा, तर मला वाटतं सगळ्या योजना ज्या शासनानं प्रत्येक गावासाठी आणलेल्या आहेत, तयार केलेल्या आहेत, तर त्याचा उपयोग गावानं जर ह्यामध्ये केला तर एक चांगलं काम ह्या शासकीय योजनांमधनं सुद्धा जल आणि मृदू संधारणाचं होईल. आणि इथं पडलेला प्रत्येक थेंब म्हणजे गावात पडलेला प्रत्येक थेंब ह्या गावातच आढळेल आणि गावातच मुरेल आणि इथली एक कण माती सुद्धा वाहून जाणार नाही. ह्या दृष्टीनं आपल्याला काम करता येईल. पुढची साईड जरा घ्या. मी मला सांगितलं की अशी कितीतरी गाव आहेत की ज्यांना कधीच ह्या लोकसभेची पार्श्वभूमी नव्हती. मग मी सांगितलं कुलाळवाडी जत तालुक्यातलं गाव की तिथली शाळकरी मुलांनी एक आदर्श घालून दिला गावाला आणि नंतर गावानं त्यामध्ये काम केलं. तिथल्या शिक्षकांनी त्याचं नियोजन करून दिलं आणि त्या मुलांनी खरं ती चळवळ हातात घेतली आणि मग गावातल्या महिला, पुरुष, वृद्ध किंवा अनुभवी लोकांनी त्याला सपोर्ट केला आणि ते गाव पुढे आलं. आपलं कोरगाव तालुक्यात जायगाव गाव जे टँकरग्रस्त गाव होतं, तर ते सुद्धा गाव म्हणजे त्या गावात तर पूर्वी वादावादी असायची, सारख्या पोलीस केस व्हायच्या, परंतु गावच्या विकासाच्या दृष्टीने गाव एकत्र आलं आणि नुसतं एकत्र आलं नाही तरी करून दाखवलं आणि महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या क्रमांकाला पाणी पुरवठ्याच्या स्पर्धेमध्ये ते गाव मजल मारली. म्हणजे एक टँकरग्रस्त म्हणजे भाऊबंदकीतले राजकीय वाद असणारं गाव महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या क्रमांकावर जाऊ शकतं, एक चांगला आदर्श करू शकतं. आज त्या गावामध्ये जवळजवळ 1.25 लाख सीताफळाची लागवड केली. म्हणजे एक चांगल्या पद्धतीने पुढे जाणारं गाव आहे. खटाव तालुक्यातलं एक गणेशवाडी गाव म्हणून आहे, तो तिथला एक रिक्षावाला आहे. त्यानं त्या गावासाठी योगदान असं दिलं की त्यानं स्वतःचे पैसे दिले त्याच्या ऐपतीप्रमाणे, परंतु रिक्षात बसणाऱ्या पॅसेंजरला सांगितलं की माझ्या गावात असं असं काम चालू आहे आणि त्यामध्ये आम्हाला आर्थिक मदत गरजेची आहे, आमच्याकडे पैसा नाही पण आम्ही करतोय गावासाठी. मग त्या रिक्षावाले कोणी 100 रुपये 200 रुपये त्या गावासाठी मदत केली. म्हणजे आपण समोरच्या व्यक्तीकडे कसा अप्रोच करतोय मदत मिळण्यासाठी, तो पण फार महत्वाचा भाग असतो. परंतु स्वतः आपलं कर्तृत्व पण दाखवता आलं पाहिजे. त्यामध्ये गावानं काय केले त्या माणसांना दाखवता सुद्धा आलं पाहिजे. तर अशा दृष्टीने काम म्हणजे भोसरे सारखं गाव जे महाराष्ट्रामध्ये म्हणजे मोठं गाव असून सुद्धा चांगलं काम झालं, तर त्यामध्ये पैसा कमी पडला तर त्या गावातल्या लोकांनी बँकेतून कर्ज घेतलं. म्हणजे सार्वजनिक कामासाठी कर्ज घेतलेलं कुठं बघायला मिळत नाही, परंतु त्या गावामध्ये सुद्धा एक चांगली चळवळ ह्या निमित्तानं उभी राहिली आणि ते काम झालं. म्हणजे मान तालुक्यामध्ये अशी कितीतरी गावं आहेत. म्हणजे बिदाल सारखं गावानं तर खूप निधी मोठं गाव म्हणजे 8-1 हजार लोकसंख्या असणारं गाव आणि रोजची श्रवणाची संख्या सरासरी साधारण 2,500 ते 4,000च्या घरात असायची आणि त्या गावातले भूमिपुत्रांनी सुद्धा मदत केली आणि गावाने एकी म्हणजे 8,000 लोकसंख्या असलेलं गाव महाराष्ट्राच्या पाणीपुरवठा स्पर्धेमध्ये 3ऱ्या क्रमांकावर येणे एवढी सोपी गोष्ट नाही आणि एवढ्या सगळ्या क्षेत्रात काम करणं 4-5 हजार हेक्टर मध्ये काम करणं एवढी सोपी गोष्ट पण नाही. तर त्या गावानं सुद्धा चांगलं काम केलं. म्हणजे अशी कितीतरी गाव माळेवाडी सारखं गाव त्या तालुक्यातलं तिथल्या महिलांनी दागिने घाण ठेवून ह्या ज्यात म्हणजे या लोक चळवळीमध्ये आपलं योगदान दिलं. श्रमदान करताना पैसा कमी पडला, कुठं मदत मिळत नाही. म्हणजे अशा स्वतः खर्च करून करणारी कामं, त्यासाठी दागिने घाण ठेवणारे असं हे गाव. त्यानंतर मगाशी मी सांगितलं उदाचेवाडीचं गाव किंवा नारोळी सारखं गाव बारामती मधलं आहे की जे अत्यंत गरीब म्हणजे पैसाच नव्हता त्या गावाकडं, परंतु 15 दिवसानंतर ही चळवळ बंद पडते काय, परंतु त्या गोरगरीब लोकांनी किती 50-100 रुपयापासून एकत्रित करून पैसा जमा केला आणि गावाला मदत केली. म्हणजे अशी कितीतरी गावं सांगता येतील. मी कच्छवाडी सारखं गाव किंवा नगर जिल्ह्यातलं तुमचं सोनेवाडी सारखं गाव, म्हणजे अशी कितीतरी गावं आहेत किंवा बार्शी तालुक्यातलं चुंब गाव आहे जे अत्यंत छोटं गाव, गरीब गाव, पण एक चांगलं मेसेज त्या गावानं दिला. मला वाटतं ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये लोकांचा सहभाग महत्वाचा होता. लोकांना ते काम आपलं वाटलं पाहिजे, तेव्हा त्या गावामध्ये खरं काम होतं. आणि महत्वाचं म्हणजे जे नेतृत्व करणारे लोक आहेत त्यांनी सगळ्या गावकऱ्यांचा वाडी वस्तीवर जाऊन विश्वास संपादन करायला पाहिजे, त्यांना आपलंसं केलं पाहिजे आणि तर ही गाव पाणदार होतील. आणि फार काळ करायची गरज नसते आणि एकदा का तुमच्या गावचं जेवढं क्षेत्रफळ आहे 500 हेक्टर, 1000 हेक्टर, 2000 हेक्टर जे का असेल ते एकदा काम त्यात झालं तर पुन्हा 20-25 वर्ष त्या ठिकाणी वेगळं काम करायची गरज नाही. आणि ती कामं करत असताना ती कामं मात्र आपल्याला शास्त्रोक्त पद्धतीनं करावी लागतील. पाणी फाउंडेशनने त्यासाठी वेगवेगळ्या फिल्म बनल्या, प्रत्येक स्ट्रक्चरच्या बनवल्या आणि शास्त्राच्या दृष्टीने ते कशा बनवाव्या लागतील ह्या
पद्धतीनं त्या फिल्म तयार केल्या, त्या बघितल्या तर मला वाटतं सगळ्यांनाच लक्षात येईल की काम हे सोपं आहे, साधं आहे आणि आपणही करू शकतो, अशा पद्धतीने त्या फिल्म आहेत. आणि त्या केल्यामुळं एक दर्जेदार काम त्या प्रत्येक स्ट्रक्चरचं झालं प्रत्येक गावामध्ये. आणि त्यामुळे पुन्हा पुन्हा ह्या 15-20 वर्षात पुढे ते काम करावं लागत नाही. जे पुन्हा ज्याला भरतील, पुन्हा त्यातलं ज्याला गाळ साचेल त्याला फक्त तो बाहेर काढावा लागेल, त्यावेळेलाच ते काम करावं लागेल. पण एकदा काम काय झालं की परत परत ते काम करावं लागेल. काही छोटी स्ट्रक्चर आहेत ती कदाचित 4-5 वर्षात परत करावं लागतील, परंतु जी चांगली स्ट्रक्चर आहेत मोठी, तर ती परत परत आपल्याला करावी लागणार नाहीत. त्या दृष्टीनं आपल्याला हे नियोजन करावं लागेल. मगाशी मी सांगत होतो, पुढची स्लाइड घ्या जरा. मगाशी मी सांगत होतो की नियोजन करताना शिवार फेरीत जे करायचं होतं ते मुद्दा होता सांगायचा राहून गेला होता की नेमकी कोणती स्ट्रक्चर आपल्याला करता येतील. तर त्यावेळेला आपल्याला माथा ते पायथा उपचार हे करणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे माथ्यावर जर काम केलं तर भूगर्भातलं पाणी बऱ्यापैकी आपल्याला वाढवता येईल, साठवता येईल आणि त्याचे दृश्य परिणाम आपल्याला पावसाळ्यानंतर नक्कीच दिसतील. आपण ज्यावेळेला आता सध्या पाणी उपसतोय ते फार 100-200 वर्षापूर्वीच आहे. कदाचित तिथपर्यंत पाणी पोहोचायला कदाचित 5, 10, 20 वर्ष, 50 वर्ष पण जातील. परंतु हे आताच नाही केलं तर ते 15-20 वर्षानंतर पण ते होणार नाही. आणि ह्यामध्ये मग सीसीटी असेल, सलग समतलचर, डीप सीसीटी असेल, गॅबियन बंधारा जो आईचा बंधारा आहे, लहान माती बांध आहे की एलबीएस आहेत, मोठे माती नाला बांध आहे, सिमेंटचे बांध आहे, पाझर तलाव आहेत, ही सगळी कामं आपल्याला ह्या उपचारादरम्यान करता येतील. माथ्यावरची कामं, काही ओढ्यातली कामं जी सिमेंट पाझर तलाव किंवा सिमेंट बांध, माती मोठा माती बांध ह्यासारखी करता येतील, किंवा गाळ काढायची किंवा खोलीकरण करण्यासारखी. परंतु हे शिवार फेरीच्या वेळेला चांगलं प्रॉपर नियोजन जर तुम्ही करू शकला, मला कल्पना आहे की सगळी कामं एका वेळेला नाही होणार, परंतु टप्प्याटप्प्याने होतील. परंतु नेमकी प्रायोरिटी कुठली द्यायची कामाला हे आपल्याला तिथं गेल्यावरती नियोजन करताना लक्षात येईल. आणि त्या पद्धतीनं गावच्या प्रत्येक क्षेत्रात, प्रत्येक पाणलोटचा आपल्याला विकास त्या जलसंधारणाच्या आणि मृदूसंधारणाच्या कामाच्या निमित्तानं करता येईल. आणि हे प्रॉपर नियोजन आपल्याला ह्या शिवार फेरीत करता येईल. त्याबरोबर आपल्याला शेतातली सुद्धा आपल्याला मृदूसंधारणाच्या दृष्टीनं काही कामं करता येतील. त्यामध्ये बांध बंदिस्ती हा फार महत्वाचा विषय आहे. कारण आपलं प्रत्येक गावचं क्षेत्र हे वैतीखालचं क्षेत्र भरपूर असतं. म्हणजे काही थोडंफार क्षेत्र फॉरेस्टचं किंवा थोडंफार क्षेत्र पडीक असतं, परंतु निम्म्यापेक्षा जास्त क्षेत्र हे बांधबंदिस्ती खाली असतं. आणि तेव्हा बांधबंदिस्ती प्रत्येक शेताची करणं गरजेचं आहे. त्याचा फायदा 2-3 होतात. ते म्हणजे शेतातली माती अजिबात वाहून जात नाही, वापसा कंडिशन चांगली राहते, कारण आपण बाजूने चर काढतो, त्यामुळं पडलेला पाऊस हा तिथंच मुरला जातो आणि बाहेर पण जात नाही. त्यामुळं पुढच्या पिकाच्या वेळेला वापसा कंडिशन चांगली राहते, मातीतला ओलावा टिकून राहतो. ह्या फार महत्वाच्या गोष्टी आहेत. आणि सगळ्यात जास्त क्षेत्र हे वैदिकांचं असतं, त्यामुळे पडलेला पाऊस हा तिथंच त्या क्षेत्रावर जास्तीत जास्त अडवला जातो. त्यामुळे हा सगळ्यात महत्वाचा उपचार आहे. सीसीटी, डीप सीसीटी नंतरचा बांधबंदिस्ती मला वाटते. त्यामध्ये कंटूर बंड आणि ग्रेडेड बंड फार महत्वाचे आहेत. म्हणजे आपण असं म्हणतो की उताराला आडवी पेरणी केली पाहिजे, कारण हे फार जुनं शास्त्र आहे खरं तर ते. आणि ह्या मृदूसंधारणातलं पण फार महत्वाचं शास्त्र आहे. कारण उताराला आडवी पेरणी जर केली तर पाण्याचा प्रत्येक थेंब जे पडणारा पाऊस आहे तो त्या आडव्या लाईनवर म्हणजे कंटूरवर पेरणी ह्याला म्हणतात खरं तर, उताराला आडवी पेरणी म्हणजे. आणि त्यामध्ये पडणारं पावसाचं पाणी हे त्याच ठिकाणी मुरलं जातं. त्या पिकाला असणारा वापसा हा चांगला टिकून राहतो, पाणी कमी लागतं आणि उत्पादन जास्त येतं. ह्या अत्यंत चांगल्या महत्वाच्या गोष्टी ह्या उताराला आडवी पेरणीवर असतात. आणि त्यासाठी कंटूर बांध असतील तर त्या कंटूर बांधावर आपण जर त्या बांधाच्या कंटूर प्रमाणे जर आपण पेरणी केली तर अत्यंत चांगलं उत्पादन मिळू शकतं. आणि जलसंधारणाचं, मृदूसंधारणाचं काम सुद्धा फार मोठं ह्याच्यामध्ये होतं. त्याचबरोबर ग्रेडेड बंडच्या माध्यमातून आपण बऱ्याच वेळेला मोठ्या पडीक क्षेत्र असू द्या किंवा वैदिक क्षेत्र असू द्या, ग्रेडेड बंड जर केले तर मला वाटतं ते बांध तुटायचा धोका बी नसतो आणि मृदूसंधारणाचं आणि चांगलं काम होतं. म्हणजे माती होऊन आपल्या परिसरात जात नाही. ही फार महत्वाच्या गोष्टी ह्याच्यामध्ये आहेत. मला वाटतंय ह्या सगळ्या गोष्टीचा विचार जर आपण केला तर आपल्याला ह्यात महत्वाचं सांगायचं म्हटलं तर
मनसंधारण गावचं होणं फार फार गरजेचं आहे. नेतृत्व करणाऱ्यांनी सगळ्यांना विश्वासात घेणं गरजेचं आहे. प्रत्येक ठिकाणी मला माहिती आहे की राजकीय वाद असतो, भावनिकी असते. दर 5 वर्षानंतर प्रत्येक गावामध्ये निवडणुका सोसायटीच्या असतील किंवा ग्रामपंचायत असतील किंवा पंचायत समिती झेडपीच्या असतील येतात. मला वाटते त्या वेळेला आपण जर ते निवडणुकीच्या अंगावरची झुल ती निवडणुकीनंतर काढून बाजूला ठेवली तर गावच्या विकासाच्या दृष्टीनं एक चांगलं काम होईल. आणि ह्यामध्ये जो नेतृत्व करतो म्हणजे राजकीय नेतृत्व करतो तोच पुढे येत नाही, तर जो सामाजिक नेतृत्व करतो, जो गावाला घेऊन पुढे जाणारे चळवळीचं नेतृत्व करतो, तो सुद्धा पुढे मोठा झालेला. कितीतरी उदाहरणं अशी आहेत की ज्यांनी राजकीय पार्श्वभूमी नाही परंतु ह्या नेतृत्व करणाऱ्या व्यक्तींमध्ये सामान्य कुटुंबातल्या लोक, पुरुष, महिला किंवा तरुण हे पुढे आले आणि तेच पुढे गावाला एक गावचं नेतृत्व म्हणून पुढे उद्याला कायम चाललं. मला वाटतंय फक्त सत्ताधारी आहेत म्हणून त्यांचंच नेतृत्व मान्य होईल किंवा होत असं नव्हे, तर ह्यातून जे लोक सामाजिक चळवळीमध्ये पुढे येतील तर त्या लोकांना पुढं एक चांगली संधी ह्या लोकचळवळीमुळे मिळालेली आहे. कितीतरी उदाहरणं सुद्धा यामध्ये आहेत. आणि त्या दृष्टीनं प्रामाणिकपणे आपण जर प्रयत्न करत राहिलो गावासाठी की आपल्याला ह्या गोष्टी आपल्याला नेमक्या करायच्या आहेत, तर मला वाटतं आपण एक चांगलं विकासाचं गाव तयार करू शकू. आणि जे आता सध्या आपण फक्त 1-2 गावांचा उल्लेख करतो की 30 गाव पाण्यात झाली, तर तसं नव्हता. महाराष्ट्रामध्ये शेकडो गाव आता त्या दृष्टीने प्रयत्न करतील, परंतु त्यांनी ह्या काही बाबी ह्या लक्षात ठेवून आपण काम केलं तर नक्कीच आपल्याला ह्या चळवळीमध्ये एक चांगलं योगदान देता येईल आणि गाव आपल्याला पाणीदार करता येतील. आणि नुसती पाणीदार होणार नाहीत. तुम्हाला सांगतो अशी कितीतरी गावं आहेत ती नुसती पाणीदार नाही झाली तर त्या गावामध्ये संपत्ती, त्या गावांमध्ये आर्थिक सुबत्ता आली, त्या गावामध्ये आरोग्य चांगलं आलं, त्या गावामधल्या सुखसोयीमध्ये वाढ झाली, त्या गावाकडं प्रशासनाचा बघण्याचा दृष्टिकोन बदलला की हे गाव काहीतरी चांगलं करणार आहे, ह्या गावासाठी आपण ही योजना दिली पाहिजे, ह्या गावासाठी आपण काहीतरी मदत केली पाहिजे. म्हणजे तुमच्या गावाकडं बघण्याचा दृष्टिकोन शासनाचा किंवा इतर व्यक्तींचा, इतर संस्थांचा हा बदलतो. एक चांगलं काम करणारी लोक ह्या गावामध्ये आहेत आणि मग आपल्याला मदतीचा ओघ हा सुरू राहतो. मला वाटतं ही जी पाणीदार झालेली गाव आहेत ह्या म्हणजे पोपटराव पवारांचं हिवरे बाजार असेल किंवा राळेगण सिटी असेल, ह्या गावांकडं इतरांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलला कारण त्या गावाने स्वतःहून लक्ष दिलं आणि त्याच पावलावर पाऊल ठेवून आज ही गावं काम करतायत. मला वाटतंय ह्या सगळ्यांचा जर आपण बघितलं पार्श्वभूमी तर ह्या सगळ्या गावांनी आपले मीपणा, आपला अभिमान सोडला, आपले इगो प्रॉब्लेम सोडले, आपलं राजकीय हे वलय सोडलं आणि गावासाठी एक होण्यासाठी आपण एकत्र आलो हे दाखवून दिले आणि म्हणून ही गाव पाणीदार झाली. म्हणून मला वाटतंय की या गावामध्ये मनसंधारण असणं गरजेचं आहे. जोपर्यंत तुमचा सगळ्यांप्रती विश्वास वाढत नाही, सगळ्यांप्रती एकमेकांच्या बद्दल विश्वास एकमेकांबद्दल वाढत नाही, तोपर्यंत होणार नाही, ह्या गोष्टी होणार नाहीत. आणि म्हणून जेव्हा आपण सगळे एका हातात हात घालून काम करू तेव्हा गावचा विकास होईल. नुसता गावचा विकास होणार नाही तर हातात हात घातलेल्या प्रत्येकाचा, प्रत्येक कुटुंबाचा विकास होईल. आणि ह्या दृष्टीनं ही चळवळ, ही लोक चळवळ होणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं. मला वाटतंय कोणाच्या काही शंका किंवा प्रश्न असतील तर आपण त्याच्यावर सुद्धा बोलू. आणि हा विषय असा आहे की जेवढा अनुभवातले बोल किंवा एखाद्या गावावर केलं तरी उदाहरणं सुद्धा भरपूर देता येतील. कारण बरीच अशी गाव आहेत की ज्या गावांच्याकडं पूर्वी ह्या बद्दलचा अनुभव नव्हता किंवा असं वारसा पण नव्हता, पण ती गावं ह्यामध्ये पुढे आली. ह्यामध्ये ज्ञान ही महत्वाची गोष्ट आहे. पाणी फाउंडेशन मध्ये सोबत म्हणजे काम करत असताना मी ज्ञानाचा फायदा किती होतो हे खूप जवळून बघितलं आणि ज्ञानामुळे सुद्धा गाव पुढे आली.
कारण बऱ्याच गोष्टी आपल्याला माहित नसतात गावांना, ह्या नेमकं शास्त्रीय दृष्ट्या काय हे ज्ञान पाणी फाउंडेशनमुळे आम्ही सगळीकडे पसरवू शकलो. तर मला वाटते ज्ञान ग्रहण करण्याची क्षमता पण प्रत्येकामध्ये असायला पाहिजे. त्या ज्ञानावर आधारित गावचा विकास आपल्याला चांगला करता येऊ शकतो. ह्या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव ह्यामध्ये आहेत. ह्या पुढे जाऊन आपल्याला जलव्यवस्थापन किंवा इतर गोष्टी त्या फार मोठे विषय आहेत, त्याच्यावर आपण पुन्हा बोलू. परंतु हे ज्यावेळेला जलसंधारण आणि मृदसंधारण आपल्याला करायचं आहे, की जी गरज आहे आपल्याला पीक उत्पादन वाढवण्यासाठी शाश्वत पाणी आपल्याला असायला पाहिजे, मातीचा सेंद्रिय कर्ब चांगला असायला पाहिजे, त्यासाठी माती वाहून गेली नाही पाहिजे, आणि त्या माती जी 4-6 इंचामधली माती आहे ती खरं पिकाच्या दृष्टीने फार महत्वाची आहे आणि तीच समृद्ध झाली पाहिजे. त्यासाठी लोकांनी एकत्र आल्याशिवाय होणार नाही. त्यासाठी सगळ्यांचा विश्वास आणि सगळ्यांची मन जुळणं गरजेचं आहे आणि त्यासाठी मनसंधारण होणं गरजेचं आहे. जोपर्यंत मनसंधारण होणार नाही तोपर्यंत जलसंधारण होणार नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि ही करत असताना सुरुवात मात्र ही प्रत्येकानं आपल्या स्वतःपासून केली पाहिजे सुरुवात. कारण आपण असं जर म्हणलो की हो ठीक आहे आमचं झाले नियोजन पक्क बसलंय परंतु तो येईल आणि मग आपण एकत्र करू, तर असं अजिबात कधी जलसंधारण मृदुसंधारण किंवा ही चळवळ पुढे जात नाही. मला वाटतंय ना माझ्या गावाबद्दल, तर तो येईल का नाही मी वाट बघायची नाही. त्याला सांगितलंय, नियोजनात बसले, आपलं ठरलंय, तो येईल, तो त्याच्या पद्धतीने येईल. पण मला माझी गरज आहे, मला गावाची म्हणजे गावासाठी माझी गरज आहे गावाला, मी हे करू शकतो. त्यासाठी माझ्या आजच्या 24 तासातले मी 2 तास मी किंवा 1 तास किंवा 4 तास मी देणार आहे, ते मी देणार आहे. त्यासाठी हातात मी हत्यार घेऊन ठिकाफोड घेऊन मला काम करायचंय, किंवा माझ्याकडे 10 रुपये त्यातला 1 रुपया मला गावासाठी काढून ठेवायचा आहे. हे जोपर्यंत मी स्वतः करणार नाही तोपर्यंत दुसरा करणार नाही. त्यामुळं ही सुरुवात जी आहे ही सुरुवात प्रत्येकानं स्वतःपासून करायची. जेव्हा हे नक्की येतील. मी उदाहरण देतो, अनपडवाडी गावचं, तिथले मनोज अनपड म्हणून आहेत, गावात मिटिंग त्यांनी घेतली, सगळ्यांनी सांगितलं, सगळ्यांना पटलं, पण पुढं कोण येत नव्हतं. वाट बघितली त्यांनी आणि स्वतःहून गेले. पहिल्या दिवशी स्वतः गेले, त्यांच्याबरोबर 2 आले, त्यानंतर दुसऱ्या दिवसाचे 5 झाले, 5चे 9 झाले, 9चे 15 झाले आणि मग ते वाढत 200 कडे आकडा गेला. त्यामुळे मला वाटतंय की ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या चळवळीच्या दृष्टीने फार महत्वाची, की स्वतःपासून सुरुवात केली तर नक्की ही चांगली गावं होतील. आणि म्हणून आज ही अनपडवाडी सारखी, वेळू, जायगाव सारखी गावं, हिवरे नलवड सारखी, किंवा चिंदी, भांडवली, टाकेवाडी सारखी गाव, बिदाल, किरकसाल सारखी गावं, म्हणजे अशी कितीतरी गाव, म्हणजे सांगोल्यामधले इटकी सारखं गाव, किंवा इंबर मंगळी सारखं गाव, मंगळवाड्यातलं हाजापूर सारखं गाव, किंवा डोंगरगाव सारखं गाव, जत मधली कुळावाडी, मोकाशीवाडी असेल, जालिहाळ असेल, अशी कितीतरी गाव सांगता येतील. तासगाव मधली सांगितली मी, सावरडे सारखं, लिम सारखं गाव, किंवा याच्यामधलं तुमच्या खानापूर तालुक्यातली ती रेणावी, बलवडी सारखी गावं, म्हणजे घोटी सारखं गाव, किंवा अत्यंत चांगली काम केली की ज्याच्याकडं अशी पार्श्वभूमी नव्हती, तरी सुद्धा त्यांनी एकत्र येऊन काम केलं. सुरुवातीला कमी झाले, त्रास झाला, लोक हसले, परंतु हसणारी लोक सुद्धा त्यांच्या मागे गुपचूप येऊन काम करायला लागले. त्यामुळं अशी कितीतरी नावं सांगता येतील तुम्हाला. उत्तर सोलापूर मधले वांगी सारखं गाव आहे, हिरे सारखं गाव आहे, म्हणजे अशी कितीतरी गाव आहेत की ज्यांनी चांगलं काम या ह्याच्यामध्ये केलं. म्हणजे कितीतरी नाव, म्हणजे तुमच्या डिकसळ सारखं गाव आहे ह्याच्यामध्ये, पाथर्डीमध्ये ह्याच्यातलं मला वाटतंय खडकी सारखं गाव, तुमच्या करमाळ्यामधलं शेलगाव सारखं गाव, म्हणजे अशी कितीतरी गावं आहेत की जी अत्यंत चांगलं काम ह्या गावांनी करून दाखवलं. मला वाटतंय आपण प्रत्येकानं स्वतःपासून जर सुरुवात केली, गावाला एक केलं, प्रत्येकाचा विश्वास संपादन केला, सगळ्यांना सोबत घेऊन काम केलं, पारदर्शकपणे कारभार केला, तर आपलं गाव पाणीदार होण्याला कुठली अडचण येईल असं मला वाटत नाही. आपण प्रत्येक ठिकाणी जेव्हा जाऊ आणि दुसऱ्याकडे बोट दाखवू त्यावेळेला 4 बोट आपल्याकडे पण असतात. त्यामुळं आपण स्वतःहून सुरुवात करावी आणि मग इतरांकडे बघावं. आपल्याला बघितल्यानंतर आणखीन 2, 5, 10 जण आपल्यासोबत नक्कीच येतात आणि एक चांगलं काम आपल्याला ह्या चळवळीच्या माध्यमातून करता येईल, की जे तुमच्या क्षेत्रामध्ये काम करायला 1 वर्ष 2 वर्ष लागतील, पण एकदा ते काम पूर्ण झालं तुमच्या कार्यक्षेत्रात किंवा तुमच्या एकूण गावच्या परिसरातलं, तर पुढचे 5, 10, 15 वर्ष पुन्हा त्यात बघायला लागायचं नाही. पुन्हा आपल्याला फक्त त्यातून फायदाच घ्यायचा आहे, पाण्यातून उत्पादन घ्यायचंय. तर ते कसं घ्यायचं, त्याचं
नियोजन कसं करायचं, म्हणजे वॉटर डिमांड मॅनेजमेंट कसं करता येईल, ह्याच्यावर आपण पुढच्या एखाद्या टॉपिकमध्ये नक्की बोलू. ह्यामध्ये कोणाला काही शंका असतील तर आपण नक्की मला प्रश्न विचारू शकता. आबा अमोल घाडगे यांचा प्रश्न आहे, असे आपल्याला जे जल आणि मृदसंधारणाची गावं झाली आहेत तिथं पर्यटनासाठी किंवा किंबहुना अभ्यास दौऱ्यासाठी वगैरे जाण्यासाठी अशी काही गावांची नावं सांगता येतील का? आता अगदी चांगला प्रश्न आहे हा. खरं तर आता ह्या बऱ्याच गावांमध्ये जी पाणीदार झालेत आणि त्यांच्या दृष्टीनं आता उत्पादन किंवा पैशाच्या समृद्धीकडे पण चालल्यात, त्या गावांमध्ये पर्यटनाच्या दृष्टीनं काम होतंय. पर्यटनाच्या दृष्टीनं मगाशी खानापूर घाडगेवाडी गावाचं नाव मी आता वाचलं आणि तिथं सुद्धा खूप छान काम झालंय घाडगेवाडीमध्ये, म्हणजे विरोधात बरेच म्हणजे असताना सुद्धा, आणि तिथल्या लोकांनी पुढाकार घेतला आणि काम चांगलं झालं. तर पर्यटनाच्या दृष्टीनं म्हणजे किरकसाल सारखं आता किंवा भांडवली सारखं गाव की जे पर्यटनाच्या दृष्टीनं नियोजन करायला लागलेत, आता बिदाल सारखं गाव पर्यटनाच्या दृष्टीनं नियोजन करते, भोसरे सारखं गाव किंवा जाखणगाव सारखं गाव की जे आता व्हिजिटर कडून सुद्धा 1 रुपये 10 रुपयाची पावती फाडायला लावतात आणि मग आमचं गाव बघा असं म्हणतात. आणि ह्या दृष्टीनं प्रयत्न चालू आहे त्यांना. त्या पर्यटनाचं काम करत असताना थोडं आर्थिक अडचणीला त्यांना सामोरं जावं लागतंय. त्यामुळे कदाचित हे लगेच होणार नाही, पण टप्प्याटप्प्यानं ती गावं ही कामं करतात. साहेबाच्या वेळी सारखं गाव बारामती तालुक्यातलं अत्यंत चांगलं नियोजनपूर्वक त्यांनी काम आता पर्यटनाच्या दृष्टीनं केलेलं आहे. मला वाटतंय या सगळ्या गावांनी हा दृष्टिकोन ठेवायलाच पाहिजे आणि त्या दृष्टीने ही काही गाव काम करतायत आणि ह्याचा आदर्श ठेवून इतर गावांनी सुद्धा काम त्या दृष्टीने करावं की जेणेकरून तिथल्या भूमिहीनांना त्या रोजंदारीवरच्या लोकांना सुद्धा तिथं पर्यटनाच्या दृष्टीनं काम केल्यानंतर 4 पैसे व्यवसायाच्या निमित्ताने येतील आणि तिथलं जे काय प्रामुख्याने तिथली जी काय वैशिष्ट्य असतील ती वैशिष्ट्य इतर गावांना कळतील किंवा इतर गावं त्यांच्याकडून काहीतरी बोध घेतील. ह्या दृष्टीनं हा पर्यटनाच्या दृष्टीनं फार महत्वाचा विषय हा आणि त्या दृष्टीने गावं कामं करतायत सुद्धा. धन्यवाद आबा. मला वाटतं आबांनी इतकं सविस्तर आणि म्हणजे प्रत्यक्ष तिथं फील्डवरती इतके राबलेले आहेत, इतक्या वर्षांचा त्यांचा अनुभव आहे, त्यांच्या पाणी फाउंडेशनची टीम आणि ते स्वतः देखील तितके राबलेले आहेत. त्यामुळे बरेचसे प्रश्न तयार होण्या अगोदर त्याची उत्तरं सगळे आबांच्या मार्गदर्शनातून सर्वांसमोर आलेलीच आहेत. तरी देखील पुन्हा आपण एकदा सर्वांच्या वतीनं मी आबांचे एकदा आभार मानतो. आजचा हा जो आपला कार्यक्रम होता लोकसहभागातून जल व मृदसंधारण याविषयी, हा कार्यक्रम आपण शेकरू फाउंडेशन, शेकरू टीव्ही आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र बोरगाव तालुका जिल्हा सातारा यांच्या वतीने आपण हा आज कार्यक्रम आयोजित केला होता. मी या कार्यक्रमासाठी आजचे आपले प्रमुख वक्ते असलेले आदरणीय मोहन आबा लाड, सामाजिक कार्यकर्ते, प्रगतीशील शेतकरी तसेच विभागीय समन्वयक पाणी फाउंडेशन महाराष्ट्र यांचं मी खास करून एक आपल्या ह्या कार्यक्रमासाठी वेळ दिला आणि आपल्याला खूप चांगलं सविस्तर मार्गदर्शन केलं, याबद्दल मी सर्वांच्या वतीने त्यांचा आभार मानतो. याशिवाय पाणी फाउंडेशनचे डॉक्टर पोळ साहेब यांचं देखील मी निमित्तानं आभार मानतो. केल्याने होत आहे रे आधी केले जी पाहिजे, ही संतोक्ती आपण बऱ्याचदा आपण आपल्या ह्याच्यात ऐकत असतो, पण ह्या मार्गदर्शनामुळे हे आचरणात आणण्यासाठी आपल्या सर्वांना प्रेरणा मिळेल. पाणी फाउंडेशनचं ज्या ज्या ठिकाणी काम झालं, ज्या गावामध्ये केलं, त्या सर्व गावामध्ये राबलेली पाणी फाउंडेशनची टीम असेल, त्या गावातले गावकरी असतील, या सर्वांचं देखील मी या निमित्तानं पुन्हा एकदा त्यांचं देखील आभार व्यक्त करतो की त्यांनी एवढ्या कष्टानं इतकं स्वतःचा वेळ श्रम देऊन महाराष्ट्रासमोर आणि संपूर्ण देशासमोर एक अतिशय चांगलं उदाहरण आपल्या समोर ठेवलेलं आहे. आणि विशेष ह्या गोष्टीचं की ही न थकता आपण हे जे काम केलंय की ह्याच्यातून अनेक गावं प्रेरणा घेतील आणि महाराष्ट्र आपला पाणीदार होईल. आपल्या सर्वांना कल्पना आहे की आपली सिंचन क्षमता 18-19% आहे, पण हे जर आपण लोकसहभागातून काम करत जर गेलो आपण, तर आपण अतिशय कमी कालावधीत आपल्याला ही सिंचन क्षमता, पाण्याची आपण जे भूजल क्षमता आहे ती देखील आपल्याला वाढवता येईल. आजच्या कार्यक्रमासाठी या कार्यक्रमामध्ये आपल्याला फेसबुक लाईव्ह तसेच युट्यूबवर देखील आपला कार्यक्रम सुरू होता आणि यासाठी आपल्याला आपल्याला या कार्यक्रमामध्ये विशेष करून आजच्या आपल्याला जे उपस्थित आहेत त्यामध्ये मी आवर्जून नाव घेईन, ते म्हणजे आमचे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी विस्तार शिक्षण संचालक तसेच माजी उपमहासंचालक भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली डॉक्टर किरण कोकाटे सर, हे देखील या कार्यक्रमासाठी आपल्याला आवर्जून त्यांनी वेळ देऊन हा कार्यक्रम फेसबुकवरती पाहिला. याशिवाय
श्री संदीप पाटील वॉटर संस्था ही जी आहे की ह्या सर्व कार्यक्रमासाठी जे तांत्रिक सहकार्य तंत्रज्ञान त्यांनी पाणी फाउंडेशन मध्ये वगैरे केलेलं होतं त्यांचं देखील मी आभार मानतो. तसेच जलमित्र वेगवेगळ्या ठिकाणी काम केलेले देखील या आपल्या कार्यक्रमात सहभागी झाले त्यांचं देखील मी या निमित्ताने आभार मानतो. आपण सर्व या महत्वाच्या राष्ट्रीय कर्तव्यासाठी म्हणूया आपण या कार्यक्रमाच्या एका उद्दिष्टानं आपण यामध्ये सहभागी झालात. आपण सर्व हे ज्ञान जे आबाने आपल्याला दिलं ते आपण शांत चित्ताने सर्वांनी ऐकलं आणि हे आपण आचरणात देखील आणू आणि ह्या कार्याला आपण आपल्या परीने हातभार लावण्याचा देखील प्रयत्न करू. मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आभार मानतो आणि कार्यक्रमाची शेवट आहे तो आपण एका व्हिडिओनं आपण व्हिडिओ किंवा चलचित्र पाहून करणार आहोत. कृपया आपण त्या सर्व व्हिडिओचा आपण आनंद घ्यावा आणि त्यानंतर हा कार्यक्रम समाप्त होईल. धन्यवाद. Come on. गावही आपलं आपण सारे मिळून सुंदर करायचं. 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 झालं गेलं ते विसरून सारं गावाचा विकास करायचा. 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 चला करूया श्रमदान करू गावाचे नंदनवन. चला करूया श्रमदान करू गावाचे नंदनवन. एकजुटीची नौका भारी सर्वांना तारुण न्यायाचं. सर्वांना तारुण न्यायाचं. सर्वांना तारुण न्यायाचं. चला बांधूया रे बंधारे एकजुटीने करूया सारे. चला बांधूया रे बंधारे एकजुटीने करूया सारे. दोन हाताची ताकद आता सर्वांना दाखवून द्यायचं. सर्वांना दाखवून द्यायचं. सर्वांना दाखवून द्यायचं. झालं गेलं ते विसरून सारं गावाचा विकास करायचा. झालं गेलं ते विसरून सारं गावाचा विकास करायचा. झालं गेलं ते विसरून सारं गावाचा विकास करायचा. 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 सर्व सहभागी मित्रांना माझी एक विनंती आहे की आपल्या सर्वांना अनम्यूट करण्यात आलेलं आहे. आपल्याला अजूनही काही शंका वगैरे राहिल्या असतील तर आपण आपण अजूनही चर्चा करू शकता. काही आपल्या शंका असतील तर त्या आपण विचारू शकता. नाही येत काही शंका. चालेल म्हणजे सर्व शंकांचं समाधान झालंय असं आपण म्हणून आपला कार्यक्रम आपल्याला समाप्तीकडे आपण नेऊया. बिभीषण संग्राम तुम्हीच आभार घ्या सगळ्या. ठीक आहे. चालेल पुन्हा एकदा सर्वांचे आभार. खास करून शेकरू टीव्ही आणि शेकरू फाउंडेशन ज्यांच्यामुळे आपल्याला आज हा कार्यक्रम यशस्वीरित्या सर्वांपर्यंत पोहोचवता आला, सर्वांना सहभागी करून घेता आलं त्याबद्दल पुनश्च एकदा शेकरू टीव्ही आणि शेकरू फाउंडेशन यांचं देखील आभार मानतो. आणि आपण हा कार्यक्रम आज इथेच संपला असं जाहीर करूया.